नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे छान नसाल तर काळजी घ्या. दिस इज विशाल अँड वेलकम टू सिग्मा MCA सिरीज लेक्चर नंबर 6. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टॅक आणि क्यू आणि त्यानंतर लिंक लिस्ट आणि त्यानंतर ट्रीज बघू. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲरेस आणि टाईम कॉम्प्लेक्सिटी बघितली. तुम्ही जर तो लेक्चर बघितला नसेल तर प्लीज नक्की बघा. तुम्ही जर तो कॉन्सेप्ट आधीच लर्न केला असेल तर त्यामधले जे MCQ आहेत, मोस्ट रिपीटेड MCQ विथ प्रिवियस क्वेश्चन्स आहे. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण प्रिवियस क्वेश्चन्स करत आहे, ते बघून घ्या. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टॅक, त्यानंतर क्यू, त्यानंतर लिंक लिस्ट आणि त्यानंतर ट्रीज. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट आहे याच्यावर. स्टॅक आणि क्यू याच्यावर मोस्टली 1 क्वेश्चन राहतातच महाराष्ट्र MCA CETमध्ये. आणि त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सॉर्टिंग आणि सर्चिंग आणि त्यानंतर आपला एक कन्सेप्ट राहिलेला आहे, त्यानंतर ग्राफ्स. ओके, त्यानंतर आपला पूर्ण कन्सेप्ट भेटून जाईल. ओके, अजून एक की तुम्ही जर आपला प्लॅटफॉर्म जर ॲक्सेस केला नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. बिकॉज इथं मी जेवढे पण प्रिव्हियस इयरचे MCQ आहेत, लास्ट मिनिट नोट्स आहे, पूर्ण इथं अपलोड करणार आहोत. ओके, आणि ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे ओल्ड UI आहे, इंटरफेस आहे, यावर मी सध्या काम करत आहे. तर UI अपडेट होईलच. ओके, आणि सेम तसाच UI राहील. ओके, इथं यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण आहे आणि महाराष्ट्र MCETमध्ये मी लास्ट इयर क्वेश्चन क्रिएट केले होते आणि त्यामधले 5 किंवा 6 क्वेश्चन रिपीट झाले होते, मीन्स टाईप्स. ओके, इथं मी पूर्ण जे एक्सपेक्टेड आहे महाराष्ट्र MCA CETमध्ये येऊ शकतात त्या टाईपचे क्वेश्चन क्रिएट केले आहे. ओके, प्रत्येक टाईपचे आहे. ओके, तुम्हाला जर इझी पाहिजे असेल तर इझी आहे. त्यानंतर बेसिक लेवलचे क्वेश्चन, बेसिक लेवलचे मीन्स बेसिकचे लेवलचे क्वेश्चन येतात नाही महाराष्ट्र MCETमध्ये. आणि सी प्रोग्रामिंग हे महत्त्वाचं आहे, सी प्रोग्रामिंगचे पण क्वेश्चन्स आहे. ओके, त्यानंतर एक मिनटं, लॉजिकल रिजनिंगची आहे. बिकॉज लॉजिकल रिजनिंगमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करसाल महाराष्ट्र MCA CETचे जे क्वेश्चन्स येतात त्या टाईपचे, तुमची पूर्ण स्किल आणि तुमची स्पीड इम्प्रूव्ह होऊन जाईल. बिकॉज CETमध्ये स्पीडच मॅटर करते लॉजिकल रिजनिंगमध्ये. त्यानंतर इंग्लिश सेक्शन आहे. इंग्लिश सेक्शनमध्ये मॅटर करते व्होकॅब. ओके, व्होकॅब पण यामध्ये ॲड केला आहे. वर्बोस. ओके, वर्बोस. त्यानंतर इथं तुम्ही सिलेक्ट करायचं, सिलेक्ट केल्यानंतर ते शो ॲन्सर होईल. ओके, त्यानंतर मॅथ पण आहे. सगळे MCQ मी यामध्ये ॲड केले आहेत. ओके, चला मग आजच्या लेक्चरकडे वळूया. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टॅक, क्यू आणि लिंक लिस्ट आणि त्यानंतर ट्रीज. ओके, त्यानंतर आपली जी प्रत्येक लेक्चरमध्ये आपण फॉलो करतो तो पॅटर्न. फर्स्ट 30+ MCQ विथ प्रिवियस इयर क्वेश्चन्स. ओके, फर्स्ट आहे आपला स्टॅक. ओके, व्हॉट इज द स्टॅक? स्टॅक इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. एक मिनटं. स्टॅक इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स in which inserting and deletion are performed only end. ओके, हे लक्षात ठेवा. एक मिनिट, मी तुम्हाला कीवर्ड हायलाईट करून देतो. ओनली वन एंड, इन्सर्टिंग, डिलेशिंग आणि लिनियर डेटा स्ट्रक्चर्स अँड कॉलेट टॉप. ओके, मी तुम्हाला स्टॅक एक्सप्लेन करतो. स्टॅक मीन्स स्टॅक कसा राहतो स्टॅक. ओके, स्टॅक इज लिनियर डेटा स्ट्रक्चर्स इन इन्सर्टिंग अँड डिलेशन आर परफॉर्म ऑनली एंड. म्हणजेच काय होतं की फॉर एक्झाम्पल यामध्ये आपण पहिलेच एलिमेंट ॲड केला आहे 1 2. ओके, आता मला 3 ॲड करायचा आहे. 3 ॲड करायचं असेल तर आपण टॉपला 3 ॲड करू शकतो. डायरेक्ट आपण हा इंडेक्स ॲक्सेस करू शकत नाही. बिकॉज अरेमध्ये काय होतं की आपण डायरेक्ट इंडेक्स ॲक्सेस करू शकतो. ओके, पण इन स्टॅकमध्ये ऑनली आपण टॉपलाच पुश करावं लागेल आणि टॉपला एंड करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता मला 3 पुश करायचं आहे, तर मी इथं 3 पुश करू शकतो. मी इथं 3 पुश करू शकत नाही. मला मिडमध्ये टाकायचं तर पुश करू शकत नाही. बिकॉज स्टॅक हॅव द ऑनली वन एंड. इन्सर्टिंग डिलेशन आपण एका जण करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला नेक्स्ट टाईम डिलीट करायचा आहे, हा डिलीट होईल. ओके, ऑनली राहीन 2 1. अजून मला जर इथे एलिमेंट ॲड करायचा आहे, म्हणजेच 2 आणि 1च्या मधात 3 ॲड करायचा आहे, तुम्हाला काय करावं लागेल? मग 1 काढावं लागेल. काढला, त्यानंतर 1 आला, त्यानंतर इथं एलिमेंट पुश करायला लागेल 3, नंतर पुन्हा एकदा आपला 2 पुश करायला लागेल, त्यानंतर आपला स्टॅक होऊन जाईल असा. फॉर एक्झाम्पल एवढंच समजून घ्या की स्टॅक हॅज ऑनली वन एंड आणि इट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स इन्सर्टिंग अँड डिलेशन ऑनली वन एंड, म्हणजे लास्टलाच एंड होतो. आणि इट इज कॉल्ड टॉप. ओके, टॉप समजून घ्या. आणि इट इज फॉलो लिफो, लास्ट इन फर्स्ट प्रिन्सिपल, लास्ट इन फर्स्ट आउट. हे इम्पॉर्टंट कीवर्ड आहे. फर्स्ट इज अ लिनियर स्टॅक इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स इन्सर्टिंग डिलेशन परफॉर्म ऑनली वन एंड अँड कॉल टॉप. ओके, आणि अजून एक इम्पॉर्टंट,
जस्ट स्टॅक कॉल एट द लिफो मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट. ओके, लास्ट इन फर्स्ट आउट, लास्टला येतो. फॉर एक्झाम्पल, एक मिनटं. ओके, लास्टला येतो, इथं आपण एलिमेंट पुट करतो आणि लास्टला इथूनच निघून जातो बाहेर. दॅट कॉल ॲट लास्ट इन लास्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउट. ओके, फर्स्ट आउट मीन्स हा फर्स्ट. ओके, फॉर एक्झाम्पल इथं मी तुम्हाला एक सांगतो, एक एक्झाम्पल. ओके, 1 आहे. आता मला 2 पुट करायचा आहे. 2 पुट केला. ओके, हा झाला. लास्टला पण पुट केला. आता इन स्टॅकमध्ये हाच टॉप असतो. टॉप मीन्स हाच फर्स्ट एलिमेंट असतो. दॅट वाय लास्टला ॲड केला आणि हाच डिलीट होऊन फर्स्ट आउट. ओके, एक लक्षात ठेवून द्या, स्टॅक इज अ लिफो. बस एवढं तरी लक्षात ठेवलं तर खूप झालं. ओके, त्यानंतर डेफिनेशनमध्ये बघितलं की स्टॅक इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स दॅट फॉलो लास्ट इन फर्स्ट आउट लिफो प्रिन्सिपल वेअर द इन्सर्टिंग अँड डिलिशन अकर्स ऑनली टॉप. ओके, इन्सर्टिंग डिलिशन ऑनली टॉपमध्ये होते. ओके, अजून हे लक्षात ठेवा की आता जर तुम्ही प्रॉपरली रिवाईज केलं तर तुम्हाला MCमध्ये पण इझी जाईल. बिकॉज DSA हे DSAचा पार्ट आहे. बिकॉज DSA खूप मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर MNC पाहिजे असेल तर व्हॉट इज मीन बाय MNC मीन्स मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन अशा कंपनी डेटा स्ट्रक्चर्स करतात. दॅट वाय. ओके, आता रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये जर बघितलं, स्टॅक म्हणजे कुठे यूज होतो त्या टाईपचा मेथड. ओके, स्टॅक ऑन प्लेट. स्टॅकमध्ये प्लेट कसा राहतात, अशा राहतात प्लेट. ओके, प्लेट आहे. आपण प्लेट कधी घेतो, आपल्याला जर प्लेट घ्यायची आहेत आपण वरची प्लेट घेतो, लास्ट घेतो आणि आपल्या लास्टला जर काढायची असेल, लास्टला आपल्याला लास्टची फॉर एक्झाम्पल आपल्याला लास्टची प्लेट आहे आपल्याला घ्यायची आहे, तर आपण वरचीच प्लेट घेतो. ओके, टॉपचीच. आणि आपल्याला इथं पुट करायची आहे, नवीन प्लेट टाकायची आहे, आपण कशामध्ये वरतच प्लेट पुट करतो. दॅट वाय स्टॅक इन लास्ट आउट. ओके, ब्राउझर बॅक बटन. ब्राउझरमध्ये बटन राहतात ना अशा. ओके, त्यानंतर अंडो ऑपरेशन इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. ओके, हे लक्षात ठेवा. मागच्या लास्ट इयरला क्वेश्चन आला होता की अंडो ऑपरेशन कोणत्या डेटा स्ट्रक्चरला सूट करेल. ओके, पुन्हा रिपीट सांगतो मी. मागच्या MCSETमध्ये क्वेश्चन आला होता की अंडो ऑपरेशन कोणत्या डेटा स्ट्रक्चर्सवर सूट करेल. लक्षात ठेवा, अंडू ऑपरेशन सूट करेल स्टॅकवर. स्टॅक बिकॉज अंडू काढणे डिलीट करणे, काढणे पुट करणे. दॅट वाय टाकणे काढणे. दॅट वाय फंक्शन कॉल स्टॅक. एवढं लक्ष तरी शेवट चालते. ओके, स्टॅक इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स इन्सर्टिंग डिलिशन ओनली वन एंड. इट इज फॉलो लास्ट इन फर्स्ट आउट प्रिन्सिपल. ओके, अँड स्टॅक इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर झालं. ओके, बस. आणि हे लक्षात ठेवून जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर स्टॅक फॉलोज प्लेट्स म्हणजे प्लेटमध्ये जशा प्लेट राहतात तसं तो पॅटर्न फॉलो करतो. ओके, त्यानंतर इथे ऑपरेशन सांगितलं तुम्हाला मी. पुश, इन्सर्टिंग एलिमेंट, त्यानंतर रिमूव्ह. इन्सर्ट एलिमेंट आपण त्याला स्टॅकमध्ये पुश म्हणतो. त्यानंतर पॉप, रिमूव्ह द टॉप एलिमेंट. त्यानंतर पिक. एक मिनटं तुम्हाला स्टॅक शिकायला. ओके, एक मिनटं. ओके, 2 3. ओके, पुश द एलिमेंट. फॉर एक्झाम्पल हा एलिमेंट आपल्याला पुश करायचा आहे, तर पुश केला, टॉपला पुश होईल. इन्सर्ट द एलिमेंट ऑन टॉप. ओके, त्यानंतर पॉप आता सांगितलं मी, लास्टला ॲड होतो आणि फर्स्ट आउट होतो. फर्स्ट हा आहे, याला आउट केलं. 3 2 1 राहिलं. त्यानंतर पिक एलिमेंट म्हणजे टॉप एलिमेंट. दॅट कॉल इट पिक एलिमेंट 3. ओके, त्यानंतर इथे इज एम्प्टी मीन्स आपल्या स्टॅकमध्ये एलिमेंट आहे का नाही आहे, दॅट चेक करते इज एम्प्टी. म्हणजेच आपला स्टॅक एम्प्टी आहे का, S2 आहे, एम्प्टी आहे. ओके, दॅट कॉल इट एम्प्टी म्हणजे स्टॅकमध्ये एलिमेंट नसेल, दॅट कॉल इट इज एम्प्टी. त्यानंतर इथे इज फुल, चेक वेदर इज अ स्टॅक इज फुल ऑर इम्प्लिमेंटेशन. ओके, मीन्स फॉर एक्झाम्पल आपण स्टॅकला जर फिक्स लिमिट दिली, म्हणजेच आपली 2ची लिमिट आहे. ओके, 1 2. आता एलिमेंट मला चेक करायचा, मला 3 पुश करायचा आहे. त्या टाईम आपण चेक करतो की स्टॅक इज अ फुल ऑर नॉट. दॅट वाय इज फुल मेथडचा यूज करतो. मग हे लक्षात ठेवा. आपल्याला जर पीक काढायचं असेल तर आपण टॉपचा यूज करतो. पीक नावाची एक मेथड आहे. त्यानंतर इज एम्प्टी आणि इज फुल. ओके, इज एम्प्टी आपण एलिमेंट नसेल तर इज एम्प्टी चेक करतो. आणि जर
पूर्ण एलिमेंट फुल असेल इज फुल, दॅट कॉल ॲट इज फुल. ओके. त्यानंतर इथे ॲप्लिकेशन ऑफ स्टॅक फंक्शन कॉल. अजून पुन्हा एकदा आला अंडू आणि रिडू ऑपरेशन. हे लक्षात ठेवा, अंडू आणि रिडू ऑपरेशन, अंडू आणि रिडू ऑपरेशन्स. ब्राउझर बटन, एक्सप्रेशन इव्हल्युशन्स, पॅरेंथिस चेकर आणि बॅक ट्रॅकिंग आणि डेप्थ फर्स्ट सर्च. ओके, पुढे चालायचं. ओके, पुश एलिमेंट. फक्त आपण एक नवीन शिकलो की पीक कधी पण स्टॅकच्या टॉपला राहतो, दॅट वाय. इज एम्प्टी, एलिमेंट नसेल तर इज एम्प्टी. आणि इज फुल म्हणजे पूर्ण एलिमेंट भरलेले आहेत, त्याला ही जागा नाही आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजमध्ये जर बघितलं की इझी टू इम्प्लिमेंट आहे, फास्ट अँड डिलेशन आहे, फास्ट इन्सर्टिंग अँड डिलेशन आहे, इफिशियंट मेमरी ॲक्सेस फ्रॉम द ओनली वन, युजफुल रिकर्जन अँड एक्सप्रेशन इव्हल्युशन्स. ओके, युजफुल रिकर्जन अँड एक्सप्रेशन इव्हल्युशन. ओके, एक्सप्रेस इव्हल्युशन मीन्स दॅट कॉल इट एक्सप्रेशन इव्हल्युशन. टू एक मिनिट तुम्हाला बरोबर सांगतो. 1 आहे, 2 आहे, ब्रॅकेट आहे, 2 आहे, मल्टिप्लिकेशन आहे, दॅट कॉल ॲट एक्सप्रेशन इव्हल्युशन. ओके. डिसॲडव्हान्टेजमध्ये येते ओनली ॲक्सेस ओनली फ्रॉम टॉपपासूनच आपण ॲक्सेस करू शकतो, बिकॉज आपल्याला एकच चान्स मिळतो की टॉपनंच तुला एलिमेंट काढायचा आहे आणि टॉपला मला एंड करायचा आहे, दॅट वाय. त्यानंतर ते लिमिट साईज इम्प्लिमेंटेशन लिमिटेड साईज राहतो, म्हणजे याचा यूज केला फिक्स साईज राहतो ना, दॅट वाय. त्यानंतर कॅन नॉट डिरेक्टली ॲक्सेस द मिडल एलिमेंट. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा की कॅन नॉट ॲक्सेस डायरेक्टली ॲक्सेस द मिडल एलिमेंट आपण डायरेक्ट ॲक्सेस करू शकत नाही, बिकॉज आपल्याला एकच लास्टलाच ॲड करू शकतो आणि लास्टलाच ॲड करू शकतो आणि लास्टलाच आउट करू शकतो. त्यानंतर रिमेंबर जर ठेवायचं असेल तर लिफो मीन्स स्टॅक, लिफो म्हणजे स्टॅक्स, पुश मीन्स इन्सर्ट, पॉप मीन्स रिमूव्ह आणि पिक मीन्स ओनली व्ह्यू टॉपचा एलिमेंट. त्यानंतर इथे टॉप ओनली एंड वेअर द ऑपरेशन अकर्स. त्यानंतर हे सगळ्याची टाईम कॉम्प्लिसिटी आहे बिग ऑफ 1, लक्षात ठेवा. ओके बाय. तुम्हाला जर अजून एक इम्पॉर्टंट अशी गोष्ट की क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारू शकतात की स्टॅक इम्प्लिमेंट करायचा आहे, तर स्टॅक इम्प्लिमेंट केला आहे, त्यामध्ये मला एलिमेंट इन्सर्ट करायचं आहे, तर मी कोणची मेथड यूज करेल. फर्स्ट आहे पुश मेथड, त्यानंतर ॲट आणि 2 एक्स्ट्रा असेल तर तुम्ही कोणची मेथड यूज करसाल. मोस्टली स्टुडंट काय करेल, ॲट नावाचा यूज करेल. ॲट किंवा इन्सर्ट असेल एक्स्ट्रा यूज शकतात, पण दॅट इज अ रॉंग. तुम्ही जर तिथे ॲड यूज केला किंवा इन्सर्ट यूज केला, दॅट इज अ रॉंग, बिकॉज ते तुम्हाला फक्त ओनली चूज करायला पुश. स्टॅकमध्ये आपण पुश ऑपरेशन परफॉर्म करतो. डिलीट करायचं असेल तर पॉप. रिमूव्ह मेथड पण यूज करू शकत नाही आणि इन्सर्ट मेथड पण यूज करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. स्टॅकमध्ये यूज करतो पुश, पॉप, पिक, टॉप आणि पुश. ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ स्टॅक. स्टॅक इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स दॅट फॉलो लिफो प्रिन्सिपल. आता बघितलं लिफो प्रिन्सिपल, लक्षात ठेवा. व्हॉट इज अ लिफो स्टँड फॉर लास्ट इन फर्स्ट आउट. ओके. विच ऑपरेशन आर परफॉर्म ऑन स्टॅक, पुश, पॉप, पिक, इज एम्प्टी अँड इज फुल. ओके. आता सांगायची गरज नाही तुम्हाला. व्हॉट इज अ टॉप ऑफ स्टॅक. ओके. व्हॉट इज अ टॉप ऑफ स्टॅक. The top is the position where the inserting and deletion take places. That is the top. 1, 2. That is the top. Okay. Which operation insert a element. इकडे लक्षात ठेवा. इथे आपण विचारलं which operation insert the element push. इतर तुम्ही अपेंड म्हटलं असतं, अपेंड म्हणजे डायरेक्ट टाकणे, दॅट इज रॉंग. ॲड म्हटलं असतं तरी रॉंग. इन्सर्ट म्हटलं तरी रॉंग. ओनली पुश ऑपरेशन, दॅट इज राईट. ओके. लक्षात ठेवा. ओनली हेच मेथड यूज करायची. पुश म्हणजे टाकणे, पॉप म्हणजे डिलीट करणे, पिक म्हणजेच जो मेन एलिमेंट आहे स्टॉपला तो काढणे, इज एम्प्टी किंवा इज फुल. ओके. त्यानंतर इथे विच ऑपरेशन रिमूव्ह एलिमेंट्स, पॉप आता सांगितलं तुम्हाला. त्यानंतर विच ऑपरेशन रिटर्न द टॉप एलिमेंट विथाऊट रिमूव्ह इट, म्हणजे रिमूव्ह करायची गरज नाही तरी आपल्याला तो टॉपचा एलिमेंट रिटर्न करतो, दॅट वाय पिक एलिमेंट. मला सांगितलं व्हॉट इज टाईम कॉम्प्लिसिटी, पुश अँड पॉप, बिग ऑफ 1. ओके. गिव 2 रिअल लाईफ ॲप्लिकेशन ऑफ स्टॅक. फर्स्ट आहे ब्राउझर बटन राहतात ना असे,
त्यानंतर अंडू ऑपरेशन्स. लक्षात ठेवा, अंडू ऑपरेशन्स, अंडू आणि रिडू ऑपरेशन हे लक्षात ठेवा. क्वेश्चन येऊ शकतं त्याच्यावर. एक मिनटं. रिडू ऑपरेशन. त्यानंतर येते आपली लिंक लिस्ट. लिंक लिस्ट समजून सांगायची की जास्ती तुम्हाला वाटत नाही भारी असेल. एक मिनटं, दॅट कॉल लिंक लिस्ट. एक नोट दुसऱ्या नोटशी कनेक्ट राहतो, दॅट कॉल इट लिंक लिस्ट. याला आपण हेड म्हणतो, दॅट कॉल इट हेड, दॅट इज अ टेल. ओके. व्हॉट इज अ लिंक लिस्ट? अ लिंक लिस्ट लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. लक्षात ठेवा, स्टॅक क्यू लिंक लिस्ट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स विथ अरे. आणि जर नॉन लिनियरमध्ये जर आलं तर ट्रीज येते आणि ग्राफ्स. ओके. लिंक लिस्ट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स विच एलिमेंट स्टोरेड इन द नोट्स. नोटमध्ये स्टोर केला जातो, नोट्स. इच नोट कंटेन द डेटा अँड पॉइंटर लिंक. हे लक्षात ठेवा. बा असं राहतो. एक मिनटं, एक मी थांबा, येतच थांबा, एक मिनिट. ओके. दॅट इज अ सेम ॲज फॉर एक्झाम्पल, एवढं चांगली काढली नाही मी लिंक लिस्ट फॉर समजासाठी. स्टोर द नोट्स, ईच नोट कंटेन डेटा. ओके, इथं डेटा सेव्ह होतो, तर डेटा सेव्ह होतो आणि अ पॉइंटर लिंक, इथं होतं लिंक. आता अजून क्वेश्चन झाला, लिंक मीन्स हे जे कनेक्शन राहतात ना, दॅट कॉल इट लिंक. हे लिंक स्टोर करतो. म्हणजे पुढचा फॉर एक्झाम्पल चेनिंग समजून घ्या. चेनिंग जस्ट लाईक अ चेनिंग, दॅट कॉल इट लिंक लिस्ट. म्हणजे एक नोट दुसऱ्या नोटशी कनेक्ट राहतो चेनिंगद्वारे. ओके. आणि हे लक्षात ठेवा, अजून एक इम्पॉर्टंट, ईच नोट कंटेन, एक डेटा कंटेन करतो आणि विथ पॉइंटर लिंक. ओके. हे पॉइंटर हे लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन येऊ शकतो. ईच नोट कंटेन डेटा प्लस पॉइंटर लिंक फॉर द नेक्स्ट नोट. ओके. पॉइंटर लिंक टू नेक्स्ट नोटची लिंक स्टोर करतो. कोणाची? नेक्स्ट नोटची. बस, दॅट इज क्लिअर. ओके. त्यानंतर डेफिनेशनमध्ये बघितलं, लिंक लिस्ट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स कन्सिस्टिंग नोट्स वेअर द ईच नोट कंटेन द डेटा. आता बघितलं द ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोट. ॲड्रेस आणि लिंक सेमच आहे, एवढं की लक्षात, पहिले जास्ती कन्फ्यूज होऊ नका. फक्त एवढं लक्षात ठेवा, लिंक लिस्ट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स कन्सिस्टिंग नोट्स. कन्सिस्टिंग म्हणजे नोट्समध्ये कन्सिस्टिंग करतात. त्यानंतर ईच नोट कंटेन डेटा, प्रत्येक नोट कंटेन करते डेटा प्लस ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोट, ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोट. ओके. त्यानंतर इथे स्ट्रक्चर ऑफ नोट. ईच नोट हॅज टू पार्ट्स, डेटा, स्टोर द व्हॅल्यू. डेटा म्हणजे स्टोर, डेटा म्हणजे फॉर एक्झाम्पल जस्ट लाईक अरे, आपण अरेमध्ये स्टोर केला आहे, 5 व्हॅल्यू स्टोर केली, दॅट कॉल डेटा. त्यानंतर पॉइंटरमध्ये स्टोर द ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोट. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, आपण ॲरेमध्ये कसं करतो, आपले एलिमेंट असे होते, 1 2 3. ओके. हे होतं अरे. हे अरेमध्ये काय होतं, इथं व्हॅल्यू आहे, इथे व्हॅल्यू आहे. हे कनेक्ट कशा होती, इंडेक्सद्वारे. ते सेम असंच आहे, फक्त इथं कनेक्ट झाले आहे लिंकने, दॅट इज अ लिंक लिस्ट. ओके. इथं डेटा प्लस नेक्स्ट नोटचं ॲड्रेस. ओके. पुन्हा रिपीट करून घेतो, एवढेच रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. लिंक लिस्ट इज लिनियर डेटा स्ट्रक्चर्स स्टोर द नोट्स. इच नोट कंटेंट डेटा मीन्स आपली कोणची व्हॅल्यू शकतो. त्यानंतर विथ द पॉइंटर लिंक, विथ नेक्स्ट नोटची पॉइंटर लिंक स्टोर करतो. ओके. आता समजायची गरज आहे का? ओके. चला पुढे. चेनिंग करतो. चेनिंग फॉर एक्झाम्पल हा 1 आहे. आता हा नोट कनेक्ट आहे, ची लिंक आहे 2 संघ, दॅट इज अ लिंक लिस्ट. ओके. व्हॅल्यू डेटा, व्हॅल्यू, सॉरी लिंक. ओके. त्यानंतर अरे सॉल्व केला आहे का, एक मिनटं. कसं काय झालं,
ओके. त्यानंतर इथे कॅरेक्टरिस्टिक फर्स्ट आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. नोड्स आर कनेक्टेड युझिंग द पॉइंटर्स. आता बघितलं पॉइंटरद्वारे ते कनेक्ट असते. ओके. त्यानंतर मेमरी इज नॉट नेसेसरीली कंटिन्युअस. ओके. आणि साईज ग्रो और शिंक डायनॅमिकली. ओके. हा शब्द डायनॅमिक आणि स्टॅटिक. आता तुम्हाला सांगतो मी व्हॉट इज द मिनिंग डायनॅमिकली आणि स्टॅटिक. ओके. स्टॅटिक मीन्स फिक्स साईज. ओके. स्टॅटिक मीन्स फिक्स साईज 20 साईज आहे. फिक्स साईज दॅट कॉल स्टॅटिक. डायनॅमिकली मीन्स आपण अज्युम करू शकत नाही की अज्युम करू शकतो की हा 10वर जाईल. 10ची साईज आहे फॉर एक्झाम्पल अजून केली. त्यानंतर पुन्हा जर एलिमेंट जर आला 11 तो 11 होऊ शकतो. मीन्स तो जसे एलिमेंट येते तसे तो ग्रो होत जाते. दॅट कॉल डायनॅमिकली. स्टॅटिक मीन्स 20 असेल 20 साईज दिली तर 20च राहील. तुम्ही किती एलिमेंट पुट करायचा प्रयत्न केला तर ते ओव्हरफुल होऊ शकतो. दॅट नॉट पॉसिबल. बट इन डायनॅमिकलीमध्ये तुम्ही 20 साईज तुम्ही डिपेंड राहत नाही त्यामध्ये. करायची गरज नाही आपल्याला. आपण किती एलिमेंट पुश करू शकतो. मीन्स त्याचे नॉट लिमिटेड. पण स्टॅटिक मीन्स फिक्स साईज. इन द लेमन टर्ममध्ये समजून घ्या. डायनॅमिकली मीन्स किती आपण जे साईज ग्रो म्हणजेच डायनॅमिकली साईज आपण किती एलिमेंट त्यामध्ये ॲड करू शकतो. पण इन स्टॅटिकमध्ये लिमिटेड साईज 20 साईज असेल तर 20 एलिमेंट पुश करू शकतो. ओके. डायनॅमिकलीमध्ये आपल्या साईज डायनॅमिकलीमध्ये आपल्या साईजची काहीच गरज नाही की आपल्याला शो करायची की एवढी साईज मी यूजच करत आहे. काही गरज नसते त्यामध्ये. ओके. लिंक लिस्ट डायनॅमिकली. ओके. तिथं आपण किती एलिमेंट ॲड करू शकतो. अरे इज अ स्टॅक ऑल्सो पॉसिबल की स्टॅक पण हे आहे स्टॅटिक आहे. त्यानंतर लिंक लिस्ट येते. फक्त एवढं समजून घ्या हे पूर्ण लिंक लिस्ट बघायची गरज नाही आपल्याला. फर्स्ट आहे सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट आणि सर्क्युलर लिंक लिस्ट आणि सर्क्युलर डबली लिंक लिस्ट. एवढंच समजून घ्या. जास्त ग्रुप अंदर जायची गरज नाही आपल्याला. 4 प्रकारच्या लिंक लिस्ट आहे. सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट आणि सर्क्युलर लिंक लिस्ट आणि सर्क्युलर डबली लिंक लिस्ट 4 टाईपचे. ओके. ऑपरेशनमध्ये जर आलो तर इन्सर्टिंग ॲट द न्यू नोड, रिमूव्ह अ नोड, ट्रॅव्हर्सल विजिट इच नोड जस्ट लाईक अरे. फक्त आपल्या इथं आपण पॉईंटद्वारे आपण ट्रॅव्हर्स करतो. त्यानंतर सर्चिंग अ फाइंड द नोड. ओके. त्यानंतर इथे लिंक लिस्टमध्ये येते. आता बघितलं आपण कंपॅरिझन करू लिंक लिस्ट वर्सेस ॲरे. फर्स्ट आहे डायनॅमिक साईज. आता सांगितलं तुम्हाला डायनॅमिक साईज त्याची डिपेंडन्स राहत नाही. आपण किती एलिमेंट ॲड करू शकतो. नॉट साईज. पण अरेमध्ये फिक्स साईज आहे 20 साईज आहे. 20 एलिमेंट पुश केले काय चल लिंक बाहेर काही गरज नाही. आता एलिमेंट पुश करू शकत नाही. पण डायनॅमिकमध्ये 20 पुश केले काय टाक अजून 30 पुश केले काय अजून आहे काय टाक 40 पुकार मग अजून आहे काय पुश करतं अनलिमिटेड. दॅट कॉल डायनॅमिक साईज. फिक्स साईज 10 एलिमेंटची साईज आहे. 10 एलिमेंटचे एक एलिमेंट आपण जास्ती पुश करू शकत नाही. तुम्हाला वाटेल हा पुन्हा एकच मी कन्सेप्ट तुम्हाला रिपीट करून सांगते बिकॉज इन कन्फ्युजन कन्सेप्ट आहे डायनॅमिक आणि फिक्स साईज म्हणजे स्टॅटिक साईज. दॅट वाय मी तुम्हाला पुन्हा रिपीट करून सांगत आहे. त्यानंतर इथे नॉन कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स आणि कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स. ओके. त्यानंतर इथे इन्सर्टिंग अँड डिलिशन कॉस्टली इझी. आता अजून क्वेश्चन क्रिएट झाला. इन्सर्टिंग अँड डिलिशन यामध्ये इझी आहे आणि यामध्ये जर कॉस्टली आहे. कॉस्टली म्हणजे भारी कसं काय थांबता एक मिनटं बघ. आपल्याला काय होतं की इन लिंक लिस्टमध्ये आपल्याला इन्सर्टिंगमध्ये हेड द्यायला राहतो. ओके. हेड असतो. एक मिनटं लिंक लिस्ट काढते. ओके 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 ओके. लिंक लिस्टमध्ये काय असतो की आपल्याला हेड द्यायला असतो. दॅट कॉल हेड म्हणजे फर्स्ट पॉईंटर आणि टेल पण द्यायला असतो. दॅट कॉल टेल. दॅट वाय आपण इझिली आपण डिलेशन आणि इन्सर्टिंग करू शकतो. दॅट वाय. आणि जर आपल्या इन्सर्टिंग आणि डिलेशन जर ॲरेमध्ये करायचं असेल तर आपलं एलिमेंट मी काढला अरेमधला एलिमेंट काढल्यानंतर मला ते पूर्ण जे एलिमेंट आहे ते शिफ्ट करायला लागेल. बिकॉज त्याची ऑर्डर कसा होऊन जाईल डिसमॅच होऊन जाईल. बिकॉज जर मी 1 2 3 असेल मी 2 काढल्यानंतर मला 3 शिफ्ट करायला लागेल लेफ्ट साईडला. दॅट वाय पुरा डिस्मिस होऊन जातो म्हणजे कॉस्टली लागतो. पण इन द लिंक लिस्टमध्ये फॉर एक्झाम्पल मला फर्स्ट नोट डिलीट करायची आहे. डिलीट केली. या नोटची काही घेणं नाही आहे. सेम ॲज मला डिलेशन करायची आहे. लास्ट नोट डिलीट करू शकतो आपण डायरेक्ट. मला फर्स्ट नोट डिलीट करायचे डायरेक्ट नोट डिलीट करू शकतो. इन्सर्ट करायचे इथं डायरेक्ट इन्सर्ट करू शकतो. दॅट वाय म्हणजे फक्त ऑनली
स्टार्टिंगलाच आपलं ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. पण जर अरेमध्ये आपल्याला पूर्ण एलिमेंट काढा, पहिले फाइंडिंग करा, त्यानंतर त्याचे एलिमेंट शिफ्ट करा. दॅट वाय इन्सर्टिंग अँड डिलिशन कॉस्टली. त्यानंतर येते सिक्वेन्शियल ॲक्सेस, रँडम ॲक्सेस युजिंग इंडेक्स. ओके, म्हणजे आपण इंडेक्सने ॲक्सेस करतो. सिक्वेन्शियल ॲक्सेस म्हणजे आपण लाईन बाय लाईन जातो. त्यानंतर एक्स्ट्रा मेमरी फॉर द पॉइंटर्स अँड नो पॉइंटर ओव्हर हेड. ओके, पॉइंटर यूज करतो. त्यानंतर येते टाईम कॉम्प्लेक्सिटी इन लिंक लिस्ट. ओके, फर्स्ट येते ॲक्सेस बाय पोझिशन. ओके, ॲक्सेस बाय पोझिशन. फॉर एक्झाम्पल मला लिंक लिस्ट काढू दे. लिंक लिस्ट. ओके, हे दॅट कॉल्ड लिंक लिस्ट. ओके, आता ॲक्सेस बाय पोझिशन जर मला फॉर एक्झाम्पल मला 2 काढायचं आहे, म्हणजे 2 चेक कर इंग्लिशमध्ये आहे का. फर्स्ट काय करूया, विजिट कर, 2 आहे का नॉट ट्रू, 2 आहे का नॉट ट्रू, 2 आहे का नॉट ट्रू. म्हणजेच पूर्ण लिंक लिस्ट आपल्याला ट्रान्स करायला लागले. दॅट वाय तुम्हाला मी सांगितलं की स्टार्टिंगला सांगितलं टाईम कॉम्प्लेक्सिटी लेक्चरमध्ये, पूर्ण जर आपल्याला ट्रान्स करायची गरज पडत असेल तर समजून घ्यायचं त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ एन आहे. पूर्ण आपल्याला ट्रान्स करायची गरज पडत आहे. म्हणजे प्रत्येक नोड आपण प्रत्येक वेळेस चेक करत आहे, ट्रू आहे का नाही आहे. पुढची नेक्स्ट नोड चेक आहे का नाही आहे. म्हणजे प्रत्येक नोड ईच नोड चेक बाय 1 विथ टाईम, त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ 1. आणि 2 टाईम जर एकच एलिमेंट आपण चेक करत असेल तर समजून घ्यायची ती टाईम कॉम्प्लेक्सिटी एन स्क्वेअर. 3 वेळेस जर एलिमेंट आपण एकच एलिमेंट चेक करत असेल तर दॅट टाईम कॉम्प्लेक्सिटी एन स्क्वेअर. पुन्हा रिपीट करून सांगतो मी. एक टाईम जर आपण एलिमेंट जर चेक करत असेल, ओके, मीन्स ट्राव्हर्स करत असेल. फॉर एक्झाम्पल जर ट्राव्हर्स केला वन्स टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ एन. 2 टाईम म्हणजे इथं एलिमेंट आलो, पुन्हा इथंच आलो, म्हणजे एक एलिमेंट 2 वेळेस व्हिजिट केला, त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली बिग ऑफ एन स्क्वेअर. इथं व्हॉट इज मीन बाय बिग ऑफ एन क्यूब मीन्स 3 टाईम एलिमेंट आपण व्हिजिट केला. पहिल्या वेळेला आलो, दुसऱ्यांदा आलो, तिसऱ्यांदा आलो. दॅट इज अ टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ एन क्यूब. ओके, एन क्यूब. ओके, सॉरी एन स्क्वेअर म्हटलं असेल मी तर सॉरी करा. त्यानंतर ट्रॅव्हर्सल. आता बघितलं ट्रॅव्हर्सल बिग ऑफ एन स्क्वेअर आहे, बिग ऑफ एन म्हणजे पूर्ण एलिमेंट ट्रान्स करायची गरज पडत आहे. त्यानंतर इन्सर्टिंग ॲट बिगिनिंग बिग ऑफ 1. ओके, आता सांगितलं बिग ऑफ 1 म्हणजे आपल्या फक्त स्टार्टिंगशी घेणं नाही, बाकी लिंक लिस्टची घेणं नाही. त्यानंतर डिलेशन येते, डिलेशन ॲट बिगिनिंग सेम ॲज डिलेशन करू शकतो आपण, बाकी याचं घेणं नाही. तर कॉन्स्टंट बिग ऑफ 1. त्यानंतर इन्सर्टिंग अँड डिलेशन एंड मीन्स आपले एक पॉईंटर शिफ्ट करावंच लागेल ना. फॉर एक्झाम्पल इथे एलिमेंट गेलो, इथे एलिमेंट गेलो, आता लास्टच्या नोडला पोचलो. फक्त आपला ट्रान्स करायला बिग ऑफ एन लागत आहे. दॅट वाय आपली टाईम कॉम्प्लेक्सिटी लागेल इन्सर्टिंग ॲट एन बिग ऑफ एन आणि डिलेशन पण बिग ऑफ एन. ओके, त्यानंतर इथे ॲप्लिकेशन आहे म्युझिक प्लेअर दॅट कॉल्ड ऑल्सो लिंक लिस्ट. बिकॉज आपण एक गाणं फॉर एक्झाम्पल प्रिवियस सॉन्ग तो नेक्स्ट सॉन्ग जाऊ शकतो. म्हणजे करंट सॉन्ग फॉर एक्झाम्पल हा करंट सॉन्ग आहे. ओके, मला प्रिवियस सॉन्ग जायचं आहे, तिथं लिंक लिस्ट यूज होतो. मला पुढच्या सॉन्गवर जायचं आहे, तिथं पण लिंक लिस्ट यूज होते. त्यानंतर ब्राउझर हिस्ट्रीमध्ये पण बघितलंच तुम्ही, आपल्याला ऑप्शन राहतात प्रिवियस आणि नेक्स्टचा. दॅट कॉल तिथं पण ऑल्सो यूज होते लिंक लिस्ट. त्यानंतर इमेज व्ह्यूअर नेक्स्ट आणि प्रिवियस. त्यानंतर मेमरी मॅनेजमेंट. ओके, हे बघा लिंक लिस्टचं स्ट्रक्चर. सॉरी फॉर दॅट, माझं एवढं निघालं नाही स्ट्रक्चर. आणि अजून लक्षात ठेवा की जे लास्टची नोड असते त्याला आपण नलशी कनेक्ट करतो. बिकॉज नल मीन्स एंडिंग द नोड. ओके, पहिला डेटा कनेक्ट झाला, त्यानंतर त्या डेटा काय आहे, त्यानंतर नेक्स्ट नोडचा पॉईंटर ॲक्सेस, त्यानंतर नेक्स्ट नोड डेटा. आता पुढची नोड आपल्या नाही आहे म्हणजेच दॅट कॉल नल. त्यानंतर रिमेंबर दिस पॉईंट्स. एक नोड काय कंटेन करते, डेटा प्लस पॉईंटर, हेड, फर्स्ट नोड, लास्ट नोड, नल मीन्स आपण ऑल्सो कॉल टेल म्हणतो त्याला. त्यांना डायनॅमिक साईज इन द लिंक लिस्ट, नॉन कंटिन्युअस मेमरी लोकेशन, ट्रॅव्हर्सचा बिग ऑफ एन आणि इन्सर्टिंग ॲट बिगिनिंग बिग ऑफ एन, इन्सर्टिंग ॲट इन डिलेशन्स इन फ्रंट ऑल्सो बिग ऑफ एन, बिग ऑफ 1. सॉरी शब्द तिकडे चालले. त्यानंतर येते आपली क्यू. ओके, व्हॉट इज अ क्यू. आता क्यूमध्ये सिम्पल ॲज दॅट कॉल एक मिनटं. ओके, दॅट इज अ क्यू. फर्स्टला इथे ॲड करतो आणि इथूनच आउट होतो. सिम्पल ॲज. लास्टला आपण स्टॅक कशी बघितलं, स्टॅक कसं होतं, इथे ॲड होत होता, इथे डिलीट होता. सेम ॲज फर्स्टला ॲड होतो आणि फर्स्टला डिलीट होतो. क्यू इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. लिनियर आहे हा पण.
which inserting and performing the at rear and deletions perform from the end. Okay, simple as it is follow the FIFO method. FIFO means first in first out principle. First लाच येतो, first लाच आउट होतो. सिम्पल आहे. आपण सिम्पल ॲज डेफिनेशनमध्ये जर बघितलं, क्यू इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स दॅट फॉलो फर्स्ट इन फर्स्ट आउट FIFO प्रिन्सिपल वेअर द फर्स्ट इन्सर्टेड एलिमेंट इज फर्स्ट वन बी रिमूव्हेड. म्हणजे इथे एलिमेंट आपण ॲड केला 10, हा 10 ॲड झाला, मला रिमूव्ह करायचा आहे, हाच एलिमेंट रिमूव्ह होऊन जाईल. सिम्पल आहे. स्टॅकमध्ये आपण लास्टलाच होतो, लास्टला आउट. स्टॅकमध्ये काय होतं इकडे बघा, एक मिनटं तुम्हाला एसपून काढतो. हा स्टॅक आहे आणि हा समजून घ्या आपला क्यू आहे. क्यू आहे आणि स्टॅक आहे. ओके, स्टॅक 20 10 5 1 2 3. ओके, स्टॅकमध्ये काय होतं, आपण हाच एलिमेंट इथंच एलिमेंट पुट करत होतो. म्हणजे 10 ॲड केला, मला जर एलिमेंट ॲड करायचा आहे, ॲड केला 10, मला रिमूव्ह ॲड केला 16, मला जो रिमूव्ह करायचा आहे, रिमूव्ह करायला 16. लास्टलाच ॲड, लास्टलाच आउट. फॉर एक्झाम्पलमध्ये क्यूमध्ये करायचं आहे, मला क्यूमध्ये एलिमेंट डिलीट करायचा आहे, आपण फर्स्ट एलिमेंट ॲड करतो. झाला, मला पुन्हा ॲड करायचा आहे, फर्स्टलाच ॲड झालं. स्टॅक मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे लास्टलाच येतो आणि लास्टलाच आउट होऊन जातो. सिम्पल ॲज. स्टेप FIFO मीन्स फर्स्टलाच येतो आणि फर्स्टलाच आउट होतो, दॅट कॉल इट FIFO. ओके, मीन्स क्यू. रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये जर बघितलं आपण, पीपल वेटिंग इन द तिकीट लाईन, बिकॉज जो फर्स्टला राहतो तो तिकीट घेतो आणि तोच आउट होऊन जातो, दॅट कॉल इट फर्स्ट इन फर्स्ट आउट. आणि इथं आपण क्यू समजू शकतो, तिथं क्यू यूज होतो. ATMमध्ये क्यू, प्रिंटर क्यू आणि कस्टमर सर्व्हिस लाईन अँड कॉल सेंटर वेटिंग लिस्ट ऑल्सो यूज द क्यूज. ओके, त्यानंतर FIFO प्रिन्सिपल आहे बघा, NQ मीन्स आणि DQ मीन्स. ओके, इथे बघा, आपण स्टॅकमध्ये पुश नावाचा मेथड यूज करत होतो. कशासाठी? एलिमेंट पुश करायसाठी. इन द क्यूमध्ये आपण NQचा यूज करतो, NQ. ओके, NQचा यूज करतो, लक्षात ठेवा, NQचा यूज करतो. फ्रंट 20, रेअर 30. रेअर मीन्स फर्स्ट एलिमेंट्स. हे एक मिनिट, इथं कन्फ्युजिंग आहे, तुम्हाला पुढे एक्झाम्पलमध्ये सांगतो तुम्हाला मी, याच्या लक्ष देऊ नका, मला समजणार नाही आहे. ओके, NQ मीन्स समजून घ्या, NQ मीन्स पुश द एलिमेंट. ओके, NQ मीन्स पुश द एलिमेंट आणि DQ मीन्स डिले द एलिमेंट. ओके, स्टॅकमध्ये आपण पुशचा यूज केला, इन्सर्टसाठी, डिलीटसाठी आपण पॉपचा यूज केला. इन द क्यूमध्ये आपण NQचा यूज करतो पुश एलिमेंटसाठी आणि डिलीटसाठी DQचा यूज करतो. ओके, त्यानंतर इथं बघितला NQ इन्सर्ट द एलिमेंट, रेअर म्हणजे फर्स्ट पोझिशन, रेअर मीन्स फर्स्ट पोझिशन. ओके, DQ रिमूव्ह द एलिमेंट फ्रॉम द फ्रंट. ओके, त्यानंतर फ्रंटमध्ये येते विथ द फर्स्ट एलिमेंट विदाउट रिमूव्हिंग इट. हे समजायची गरज नाही तुम्हाला, सेम असे आहे. ओके, हे टाईम कॉम्प्लेक्सिटी पण समजून घ्या तुमच्यासाठी, प्रॅक्टिसमधून खूप इझी लेवलचं आहे, दॅट वाय पहिलेच आपलं लेक्चर खूप डिले झालं आहे. ओके, मी पूर्ण नोट्स आपल्या educational.com मी पूर्ण अपलोड करून टाकेल. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की प्लॅटफॉर्म यूज करा. इथं मी पूर्ण जेवढे पण आपले MCQ आहेत विथ नोट्स, आणि अजून एक मी इम्पॉर्टंट विचार क्रिएट केला की आपण जे MCAच्या लास्ट मंथमध्ये आपण लास्ट मिनिट नोट्स विथ प्रिव्हियस क्वेश्चन्स म्हणजे पूर्ण प्रॉपरली स्ट्रक्चरमध्ये करू. ओके, आणि हे पूर्ण नोट्स मी इथं प्रोव्हाइड करून टाकेल आपल्या एज्युकेशनल कोडमध्ये. ओके, ते तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि हे किंवा तुम्ही स्वतः करू शकता, इझी आहे. तुम्ही सगळं MCA CET देत असेल म्हणजे तुम्ही सगळं कवर करून आले आहेत. ओके, ओके, सगळे मी यामध्ये ॲड केलं आहे, तर कुठे जायची गरज नाही, फक्त मी जे नोट्स दिले आहेत ते ॲक्सेस करता, तिथून लर्न करून घेता. ओके, त्यानंतर येते आपली ट्रीज समजायची पाठ. ओके, त्यानंतर येते ट्रीज. A tree is a non-linear data structures. Okay, non-linear data structures that consist the nodes connected by edge. Okay, it is represent hierarchical relationship between the nodes.
काहीच समजायची गरज नाही. सिम्पल ॲज दॅट कॉलेट ट्री. जास्ती डोक्यात लोड घेऊ नका. एवढं समजून घ्या. दॅट कॉलेट नोट्स. ओके. दॅट कॉलेट नोट. दॅट कॉलेट एज. हे एज आहे जे कनेक्ट करते दॅट कॉलेट एज. दॅट इज अ नोड. ओके. सिम्पल ॲज. ओके. हे बाय हा कोण आहे? रूट नोड आहे, म्हणजे मेन नोड आहे. याच्यापासून सगळे नोड क्रिएट होत आहे. दॅट कॉलेट रूट नोड. नोड चाइल्ड नोड आहे. चाइल्ड नोड बिकॉज चाइल्ड नोड. वाय चाइल्ड नोड? बिकॉज एच नोड आहे. दॅट वॉट चाइल्ड नोड. त्यानंतर डी पण चाइल्ड नोड आहे. ई पण चाइल्ड नोड. एफ पण चाइल्ड नोड. जी पण चाइल्ड नोड. ओके. बिकॉज वाय ए इज रूट नोड. बी सी चाइल्ड ऑफ ए. ओके. बी सी काय आहे? एच चाइल्ड आहे. बी सी चाइल्ड नोड आहे. त्यानंतर डी ई चाइल्ड ऑफ बी. ओके. सीचे चाइल्ड कोण आहे? एफ आणि जी. जास्ती लक्षात घ्यायची गरज नाही. सी इज ट्री इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स दॅट्स कन्सिस्ट द नोड्स कनेक्टेड बाय एज. नोड्स कनेक्ट करते बाय एजेसद्वारे आपण कनेक्ट करतो नोड इन ट्रीमध्ये. आणि तो इट इज रिप्रेझेंट हायरिकल रिलेशनशिप. ओके. आणि पुन्हा एकदा हे एवढं करून घ्यायचं कवर. कमेंटमध्ये तुम्ही सांगताल तर कवर करून घेईल मी. नाही तर जेव्हा मॉक टेस्टमध्ये कवर करून घेईल. जे विचार मी जास्त घेणार आहे. बिकॉज मोस्टली इन MCCET स्टॅक आणि क्यूचे मोस्टली क्वेश्चन येतात. ओके. करून घेता. सोपीच आहे. जास्ती हे नाही आहे. टाईम कॉम्प्लेक्सिटी फ्रंट जरा तुम्ही पण एक्स्ट्रा एफर्ट देऊन बघा. त्यानंतर येते आपलं टाईप्समध्ये येते जनरल ट्री, बायनरी सर्च ट्री, फुल बायनरी ट्री, कम्प्लीट बायनरी ट्री, परफेक्ट बायनरी ट्री, एव्हिल ट्री आणि बी ट्री. ओके. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की या टाईपचे ट्रीज आहे. बिकॉज क्वेश्चनमध्ये येऊ शकतात की हा ट्रीज आहे, एक्झिस्ट करतं का नाही करत. मग याच्यासाठी जनरल ट्री एक्झिस्ट आहे बुवा. बायनरी ट्री आहे. बायनरी सर्च ट्री पण असते. त्यानंतर फुल बायनरी ट्री पण असते. ओके. कंप्लीट बायनरी ट्री पण असते. परफेक्ट बायनरी ट्री असते. एव्हिल ट्री असते. बी ट्री असते. तुम्हाला जर कोणच्या येते म्हटलं कोणचं जर तुम्हाला एखादा ट्री असेल ते एक्झिस्ट करते काय, तुम्ही फाईंड करू शकता. नाही हा ट्रीमध्ये याच्या हा टाईप्स नाही ह्या ट्रीचा. दॅट वाय हे लक्षात ठेवा. पूर्ण ट्री. त्यानंतर बायनरी ट्री. बायनरी ट्री इज अ ट्री इन विच इच नोट हॅज मोस्ट 2 चिल्ड्रन्स. बायनरी ट्री मोस्टली बायनरी ट्रीवर क्वेश्चन येतात. ओके. बायनरी ट्री इज इन विच इच नोट म्हणजे एका नोडला इच नोड हॅज ॲट द मोस्ट 2 चिल्ड्रन. व्हॉट इज मीन बाय? म्हणजे इकडे बघा, एका नोडला मोस्टली दोन चिल्ड्रन राहू शकतात. एक किंवा दोन किंवा एम्प्टी. ओके. फॉर एक्झाम्पल ओनली वन नोड ट्रू आहे. ऑल्सो 3 अँड 4 ऑल्सो ट्रू आहे. त्यानंतर एक नोड ऑल्सो ट्रू. म्हणजेच इच नोड हॅज ॲट मोस्ट 2 चिल्ड्रन्स. दोन असू शकतात. त्यानंतर किंवा जर 3 नोड असेल म्हणजेच 1 2 3 दॅट ऑल्सो इनव्हॅलिड. ओके. त्यानंतर जर ॲडव्हान्टेजमध्ये जर बघितलं, रिप्रेझेंट द हायरार्किकल डेटा. ओके. इफिशियन्स इन्सर्टिंग अँड डिलेशन्स. त्यानंतर फास्टर सर्चिंग इन BST. BST मीन्स बायनरी सर्च ट्री. ओके. असा क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज मीन बाय BST? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ BST? BST मीन्स बायनरी सर्च ट्री. ओके. त्यानंतर डायनॅमिक साईज मीन्स डू नॉट ते फिक्स साईज राहत नाही. फिक्स साईज नसते, ते ग्रो होते. ओके. त्यानंतर इझी ऑर्गनायझेशन ऑफ डेटा. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजमध्ये येते कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन. बिकॉज आपल्याला जरा ट्राव्हर्स करायला आणि एलिमेंट फाईंड करायला कॉम्प्लेक्स जातात. ओके. त्यानंतर एक्स्ट्रा मेमरी फॉर द पॉइंटर्स. ट्रॅव्हर्सल इज मोर कॉम्प्लेक्स दॅन अरेज. ओके. हे इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. डिसॲडव्हान्टेज ट्रॅव्हर्सल इज मोर कॉम्प्लेक्स. जेव्हा आपण ट्राव्हर्स करतो तो कॉम्प्लेक्स आहे दॅन अरेज. सगळे अरेज स्टॅक क्यू जेवढे पण आहे त्यापेक्षा कॉम्प्लेक्स आहे इन ट्रॅव्हर्सल. ओके. त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये येते फाईल सिस्टीम, ऑर्गनायझेशन, हायरार्किकल. त्यानंतर XML आणि HTML डॉक्युमेंट पण ट्री यूज करते. त्यानंतर डेटाबेस इंडेक्सिंग आणि एक्सप्रेशन ट्रीज आणि डिसिजन ट्रीज. ओके. त्यानंतर ऑपरेशन आहे बायनरी सर्च ट्री. ओके. हे बघा, बायनरी सर्च ट्री वेगळे आहे
बायनरी सर्च ट्री वेगळं आणि बायनरी ट्री वेगळं. ओके, मोस्टली सी टीमध्ये बायनरी ट्री आणि बायनरी ट्री आणि बायनरी सर्च ट्री येतो. ओके, मोस्टली क्वेश्चन बायनरी सर्च ट्रीवर येतात आणि जे थेरॉटिकल क्वेश्चन असतात ते बायनरी ट्रीवर येतात. ओके, फर्स्ट आहे सर्च करायचं असेल तर आपल्याला लॉग इन लागेल. इन्सर्ट करायचं असेल तर लॉग इन आणि डिलीट असेल तर लॉग इन. आता अजून क्वेश्चन क्रिएट झाला की दादा यामध्ये तर टाईम काउंटिंगसाठी तर खूप कमी लागत आहे, तर वाय कॉम्प्लेक्स? बिकॉज एलिमेंट आपण इझिली फाईंड करू शकतो, पण इम्प्लिमेंटेशन कॉम्प्लेक्स आहे. इम्प्लिमेंटेशन दॅट वाय आपण इथे रिकर्जनचा यूज करतो. त्यानंतर इथे ट्री वर्सेस लिंक लिस्ट. ओके, ट्री इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स, लिंक लिस्ट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. हायरार्किकल स्ट्रक्चर आहे, पण लिंक लिस्टमध्ये सिक्वेन्शियल. त्यानंतर वन पॅरेंट कॅन हॅव मल्टिपल चिल्ड्रन्स, म्हणजेच एकाला किती पण चिल्ड्रन होऊ शकतात. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल याला किती नोड असू शकतात बायनरी ट्रीमध्ये, नॉट अ BST. नाही, एक मिनटं, नाही बायनरी ट्रीमध्ये, जनरल ट्रीमध्ये, सॉरी, बायनरी ट्रीमध्ये ओनली ॲट मोस्ट 2 चिल्ड्रन्स. फक्त जनरल ट्रीमध्ये किती चिल्ड्रन असू शकतात. ओके, त्यानंतर वन नोड पॉईंट टू नेक्स्ट नोड्स इन द लिंक लिस्टमध्ये आता बघितलं आपण. त्यानंतर यूज इट टू हायरार्किकल डेटा आणि यूज इट फॉर द सिक्वेन्शियल डेटा. ओके, लर्न करून घेता. त्यानंतर इथे हे ट्री लक्षात ठेवा. फॉर ट्री जो हेड असतो मीन्स मेन नोड, दॅट कॉल्ड आपण त्याला रूट नोड म्हणतो. त्यानंतर इथे पॅरेंट नोड म्हणजेच पॅरेंट नोड. त्यानंतर चिल्ड आणि त्यानंतर लिप मीन्स, एक मिनटं, दॅट कॉल्ड लिप नोड. DEFG दॅट कॉल्ड लिप नोड. इज एचे चाइल्ड आहे BC. ओके, हे लक्षात ठेवून घ्या, रिव्हिजन करून घ्या नोट्स. त्यानंतर ओके, दॅट कॉल्ड एज, हे आहे एज, दॅट कॉल्ड एज. आणि त्यानंतर हायस्ट लॉंगेस्ट पाथ, म्हणजेच हे पूर्ण पाथची लिप नोड लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर रिव्हिजनमध्ये बघितलं ट्री इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. रूट इज अ टॉप मोस्ट नोड. लिप नोड मीन्स लिप नोड मीन्स त्याला नो चिल्ड्रन्स मीन्स लास्ट नोड आहे, दॅट कॉल लिप नोड, नो चिल्ड्रन्स. पेरेंट्स, चाइल्ड, एज आपण एजने कनेक्शन स्टॅब्लिश करतो. त्यानंतर डिग्री ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ चिल्ड्रन्स. त्यानंतर बायनरी आता बघितलं मॅक्सिमम 2 चिल्ड्रन्स, म्हणजे 2 असू शकतात, 0 असू शकतात, 1 असू शकते, 2 असू शकतात. मॅक्सिमम 2च्या पडायला असू शकत नाही. फक्त जनरल ट्रीमध्ये आपण किती यूज करू शकतो, यूज इट फॉर द हायरार्किकल डेटा. ओके, आता इथे आपली CT क्वेश्चन्स आहे. फर्स्ट यू कॅन ट्राय, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज द आन्सर. ओके, स्टॅक्स फॉलो विच प्रिन्सिपल. खूप इझी होता क्वेश्चन आहे, मोस्टली हा CTमध्ये दरवर्षी रिपीट होते. ओके, ट्राय करा. ओके, स्टॅक्स फॉलो विच प्रिन्सिपल, फर्स्ट इन फर्स्ट आउट, दॅट इज राईट आन्सर. नो, राईट आन्सर लास्ट इन फर्स्ट आउट. लास्टलाच येतो लास्टला आउट होतो, एवढं समजून घ्या. त्याने मी माझ्या डेफिनेशन सांगतो तुम्हाला की व्हॉट इज स्टॅक लिफोनी लिप. ओके, हे होतो लास्टला ॲड होते आणि लास्टला आउट होते, समजून घ्या. लास्ट इन लास्ट आउट असं समजून घ्या. ओके, किंवा फिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. स्टॅक फॉलो विच प्रिन्सिपल, लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट किंवा लास्ट इन लास्ट आउट, लास्टला येतो ना लास्टला आउट होतो. त्यानंतर इथे विच ऑपरेशन इन्सर्ट अन एलिमेंट इंटू स्टॅक. विच ऑपरेशन इन्सर्ट अन एलिमेंट इंटू स्टॅक. ओके, ट्राय करा. पिक, पुश, पिक आणि डिलीट, दॅट इज राईट आन्सर. पुश. इथं जर मी तुम्हाला इन्सर्ट, ॲड, अपेंड जर दिलं असतं तर मी कन्फ्यूज झाले असते. बिकॉज तुम्हाला तिथं स्टॅक जर म्हटलं तर पुश आणि जर क्यू म्हटलं तर NQ. ओके, बी इज राईट आन्सर. विच ऑपरेशन इन्सर्ट द एलिमेंट इंटू स्टॅक, पुश ऑपरेशन. त्यानंतर ते विच ऑपरेशन रिमूव्ह द टॉप एलिमेंट इंटू स्टॅक, टॉप एलिमेंट म्हटलं आहे, पुश, पिक, पॉप, इन्सर्ट. राईट आन्सर C, पॉप मीन्स डिलीट करणे. बिकॉज स्टॅकमध्ये लास्टलाच आउट होतो, लास्टला इन होतो. जास्त काही लक्षात करायची गरज नाही. किंवा असं समजू शकतं मी विच ऑपरेशन रिमूव्ह द टॉप एलिमेंट करायसाठी दुसरा मेथड असेल, काहीच नाही. स्टॅकमध्ये ओनली वन मेथड आहे, ओनली वन एंड आहे. वनलाच आपण ॲड करतो, वन एंडला ॲड करतो, वन एंडलाच पुश करतो. दॅट वाय पुश. पॉप मीन्स रिमूव्ह मीन्स पॉप, तेवढं समजून घ्या.
त्यानंतर ते विच ऑपरेशन रिटर्न द टॉप एलिमेंट विथाऊट रिमूव्ह इट. ओके, लक्षात ठेवा, विथाऊट रिमूव्ह इट म्हणजे रिमूव्ह न करता आपल्याला तो टॉप एलिमेंट रिटर्न करतो. पिक, पुश, पे, पॉप, डिलीट. पिक एलिमेंट इन स्टॅक. स्टॅकमध्ये लक्षात ठेवा पिक, पुश, पॉप, इज फुल आणि इज एम्प्टी. 5 ऑपरेशन. पिक, पुन्हा रिपीट करून सांगतो. पिक एलिमेंट, पिक मेथड, पुश, पॉप, इज फुल आणि इज एम्प्टी. त्यानंतर इथे 5वा क्वेश्चन आहे. अ स्टॅक इज क्लासिफाईड ॲज अ स्टॅक इज अ क्लासिफाईड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स, लिनियर डेटा स्ट्रक्चर्स, प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर्स आणि स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर्स. बी पण राईट आहे आणि सी पण राईट आहे. ओके, बरोबर ना? नॉट ओनली बी राईट आहे. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. ओके, नॉन प्रिमिटिव्हमध्ये ते डेटा स्ट्रक्चर्स. ओके, बी इज राईट आन्सर. त्यानंतर ते विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिअल लाईफ ॲप्लिकेशन ऑफ स्टॅक. तिकीट बुकिंग क्यू. क्यू इज झाला नॉट. त्यानंतर ब्राउझर बॅक बटन, बॅक म्हणत आहे, दॅट इज द राईट आन्सर. रेल्वे रिझर्वेशन, दॅट इज ऑल्सो रॉंग. प्रिंटर शेड्युलिंग, ऑल्सो रॉंग. हे पाहिजे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. विच ऑफ द फॉलोइंग रिअल लाईफ ॲप्लिकेशन ऑफ स्टॅक. तिकीट बुकिंग, ब्राउझर बॅक बटन, इथं कन्फ्यूज होऊ शकता. बॅक म्हटलं लास्ट आला, लास्ट इन लास्ट आउट. ओके, दॅट विच ऑफ द फॉलोइंग इज द रिअल लाईफ ॲप्लिकेशन ऑफ स्टॅक, ब्राउझर बॅक बटन. त्यानंतर इथे आता क्वेश्चन आहे. ओव्हरफ्लो इन द स्टॅक अकर्स वेन स्टॅक इज एम्प्टी. ओव्हरफ्लो मत आहे. ओव्हरफ्लो मीन्स पाणी कधी ओव्हरफ्लो होतो. बस, दॅट इज राईट. स्टॅक इट इज एम्प्टी, स्टॅक इज फुल, स्टॅक हॅज वन एलिमेंट, स्टॅक कंटेन डुप्लिकेट. स्टॅक इज फुल म्हणजे तो भरलेला आहे, द ओव्हरफ्लो होतं ना. त्यानंतर इथे टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ पुश आणि पुश अँड पॉप ऑपरेशन आहे राईट आन्सर. कॉन्स्टंट वाय. अरे टॉप इझिली ॲक्सेस करू शकतो. आपलं पूर्ण एलिमेंट करायची गरज नाही. काय काय सांगायची करा तुम्हाला. 1 आहे, 2 आहे. मला पुश एलिमेंट काढायचा आहे, काढला. याला धक्का लागू दिला नाही. मला डिलीट करायचा आहे, काढला. याला धक्का लागू दिला नाही. टाईम कॉम्प्लेक्सिटी काय लागली 1, बिग ऑफ 1 म्हणजेच कॉन्स्टंट. त्यानंतर आहे आपला 9वा क्वेश्चन. विच क्यू फॉलो विच प्रिन्सिपल. क्यू फॉलोज विच प्रिन्सिपल. क्यू कोणची प्रिन्सिपल फॉलो करतो. लिफो, नॉट. फिफो, पश्चिम फटो. हो, राईट आन्सर फिफो. फिफो इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 10वा क्वेश्चन आहे. विच ऑपरेशन इन्सर्ट ॲन एलिमेंट इंटू क्यू. विच ऑपरेशन इन्सर्ट एलिमेंट इंटू क्यू. इथे बघा इंटू क्यू आहे. पाहता इथे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. ट्राय करा. पुश आहे, क्यू आहे, एन क्यू आहे, पॉप आहे, पिक आहे. ओके, इन्सर्ट म्हणतात क्यूमध्ये. स्टॅकमध्ये आपण काय यूज करत होतो, पुश यूज करत होतो. पण आपल्याला जर क्यूमध्ये यूज करायचं आहे तर आपण ॲडचा यूज करू शकतो काय. ओके, नाही, इथं ॲडचा यूज करू शकत नाही आपण. आपण यूज करू शकतो काय. ओके, आपण म्हणजे पण ॲड करणं होते ना. ॲड म्हणजे ॲड पण आपण करणं होते. कोणतं यूज करू शकतो. ओके, ॲडचा यूज करू. दॅट इज रॉंग. तुम्हाला जर सांगितलं मी क्यू मीन्स क्यूमध्ये जर तुम्हाला विचारलं समजून काही एन क्यूज यूज करायचा. दॅट वाय आपला आन्सर आहे एन क्यू. पुश पण नाही. स्टॅक ऑनली त्यासाठी लिमिटमध्ये स्टॅकमध्येच. एन क्यू म्हटलं एन क्यू. डिलीट करायचं असेल तर डी क्यू. डोंट थिंक टू मच. आपलं जे स्वतः हे लावू नका तुम्ही. ओके, त्यानंतर इथे 11वा क्वेश्चन. विच ऑपरेशन रिमूव्ह एलिमेंट फ्रॉम क्यू. आता सांगितलं डी क्यू. राईट आन्सर. इन क्यू इन्सर्टिंग टेक प्लेस ॲट. इन्सर्टिंग टेक रेअर. सिम्पल क्वेश्चन आहे. त्यानंतर ते इन क्यू डिलेशन टेक्स प्लेस फ्रंट. आता झाला फ्रंट इन फ्रंट आउट. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲप्लिकेशन ऑफ क्यू. अरे ट्राय करा, हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. अरे लका इथे मी असं पहिलेच काही सांगितलं आहे. पुढच्या लेक्चरपासून मी ॲन्सर काढून टाकतो याच्यासाठी. मी स्वतः ट्राय केलं पाहिजे. त्यानंतर विच टाईप ऑफ क्यू कनेक्टेड द लास्ट पोझिशन ऑफ फर्स्ट. which type of queue connected the last position to the first. Circular queue. That is right, circular queue. Queue चला अरे कनेक्ट केला. Circular queue. Don't think too much. Okay,
त्यानंतर 16 क्वेश्चन आहे. तर टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ एन क्यू अँड डी क्यू. ओके, फर्स्ट सिलेक्ट करायचं आपल्या टाईम कॉम्प्लेक्सिटी काय, कॉन्स्टंट. दॅट इज राईट. ट्रॅकची पण कॉन्स्टंट होती आणि याची पण कॉन्स्टंट आहे. अजून एक की तुम्ही जर अजून प्लॅटफॉर्म ॲक्सेस केला नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. खूप मेहनत घेतली मित्रा, खूप मेहनत घेत आहे फक्त तुमच्यासाठी. प्लीज यूज दिस प्लॅटफॉर्म. मी तर यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करत आहे. अजून तुम्हाला मी सेक्शन वाईज क्वेश्चन वाटून देईल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाटून देईल. फक्त एवढीच माझी इच्छा आहे. प्लीज यूज दिस प्लॅटफॉर्म. त्यानंतर मी MCमध्ये झाला. MCमध्ये पण तुम्हाला ॲप्टिट्यूड राहील. ॲप्टिट्यूड मीन्स जे तुम्हाला कंपनीचे जे राऊंड असतात, OYO मीन्स ऑनलाईन असेसमेंट, त्यामध्ये तुम्हाला विचारतात. ओके, कोणत्याही कंपनीमध्ये जायच्या आधी तुम्हाला ॲप्टिट्यूड विचारतात. दॅट वाय प्लीज प्रॅक्टिस मोर. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर यूज करा आणि या प्लॅटफॉर्मचा यूज करा. तुमच्यासाठी क्रिएट केला आहे मी, कायच्यासाठी क्रिएट केलं नाही. ओके, आणि अजून एक तुमचे मित्र वगैरे असेल तर प्लीज शेअर दिस प्लॅटफॉर्म. ओके, चला आजचा अजून आपल्या लेक्चरकडेच आहे. त्यानंतर येते 17 अ लिंक लिस्ट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स, नॉन लिनियर स्ट्रक्चर्स. काय सिम्पल क्वेश्चन विचारत आहे. थांब ना, पुढच्या मॉक टेस्टमध्ये बघा, त्यामध्ये तुम्हाला विचारतो क्वेश्चन एकदम ट्रिकी क्वेश्चन. थांब ना, जशी लेवल वाढेल तशी तुम्हाला ट्रिक MCQ. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तुम्हाला मी पूर्ण 19 कन्सेप्ट लर्न केल्यानंतर पुन्हा MCमध्ये तुम्हाला लर्न करायची गरज पडणार नाही. सर क्वेश्चन विचारला, इझिली तुम्ही टाईम कॉम्प्लेक्सिटी, इझिली तुम्ही कोणचं ऑपरेशन आहे, व्हॉट इज मिनट स्टॅक, व्हॉट इज मिनट क्यू, इझिली. माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला मी प्लेसमेंटसाठी 50% तुम्हाला प्रिपेअर करून देईल आणि MCCRTसाठी तर 100% आहे. इझिली 90+ इझिली कोर्स करू शकता. आणि आपल्या कॉम्प्युटर सेक्शनमध्ये 20+ सॉरी 20च असतात, मी 20+ म्हणत आहे. त्यानंतर येते इच नोड ऑफ लिंक लिस्ट कंटेन. इच नोड, एक नोड काय कंटेन करते, ॲड्रेस, डेटा ओनली, ॲड्रेस ओनली. सी इज राईट आन्सर. डेटा कंटेन करते आणि पॉइंटर ॲक्सेस करते नेक्स्ट ॲड्रेसचा, नेक्स्ट नोडचा. त्यानंतर इथे 19 क्वेश्चन आहे. द फर्स्ट नोड ऑफ लिंक लिस्ट इट्स कॉल्ड फर्स्ट नोड. लास्ट नोडला आपण टेल म्हणतो. फर्स्ट नोडला काय म्हणतो, वारे मित्र राईट आन्सर ए. ओ ब्रो दॅट इज अ रॉंग आन्सर. रूट नोड, द फर्स्ट नोड ऑफ ट्री इन द कॉलेट रूट नोड. ट्रीमध्ये आपण फर्स्ट नोडला रूट म्हणतो. पण आपल्या काय म्हटलं, द फर्स्ट नोड ऑफ लिंक लिस्टमध्ये विचारला आहे. लिंक लिस्ट आपण हेड म्हणतो, हेड. लास्टमध्ये आपण टेल म्हणतो लिंक लिस्टमध्ये. त्यानंतर आन्सर बी इज राईट आन्सर. त्यानंतर येते द लास्ट नोड ऑफ लिंक लिस्ट पॉईंट्स नलला पॉईंट करते आणि ऑल्सो आपण त्याला टेल नोड म्हणतो. ओके, त्यानंतर येते 21 क्वेश्चन. द लिंक लिस्ट स्टोअर्स एलिमेंट्स. A linked list stores in elements a random location connected by pointers, contiguous memory location, register and cache memory. B is right answer. Linked list store element a random location connected by pointers. That is the right answer, bro. ओके, त्यानंतर 22 क्वेश्चन आहे. विच इज अ ॲडव्हान्टेज ऑफ लिंक लिस्ट. बी इज डायनॅमिक साईज. त्यानंतर ते विच इज डिसएडवांटेज ऑफ लिंक लिस्ट. डायनॅमिक मेमरी, एक्स्ट्रा मेमरी पॉइंटर. राईट आन्सर, एक्स्ट्रा मेमरी पॉइंटर. त्यानंतर ॲक्सेसिंग द फिफ्थ एलिमेंट ऑफ लिंक लिस्ट रिक्वायर लॉग इन. हो नाही, दॅट इज अ रॉंग आन्सर. बी इज सी इज अ बिग ओपन. पूर्ण ट्रान्स करायची गरज आहे काय नाही आहे. अरे आज फॉर एक्झाम्पल समजून घ्या. तुम्हाला एक एक्झाम्पलमध्ये सांगतो टाईम कॉम्प्लेक्सिटी. ओके, 10 पीपल आहे, 10 व्यक्ती आहे. 10 व्यक्तीला आपल्याला 10 व्यक्तीमध्ये आपल्याला एक व्यक्ती फाईंड करायचा आहे. तर आपण काय करताय, प्रत्येक व्यक्तीवर जात आहे. तो आहे का, राम आहे का नाही आहे, राम आहे का नाही आहे, राम आहे का नाही आहे, राम आहे का नाही आहे. म्हणजे पूर्ण एलिमेंट आपण पूर्ण आपण जेवढे मनुष्य आहे, म्हणजेच आपण जेवढे व्यक्ती आहे तिथं आपण सगळे एक वेळेस आपण सगळं विचारलं. तिथं टाईम कॉम्प्लेक्स प्रत्येक एकही सोडला नाही. तेव्हा तिथं टाईम कॉम्प्लेक्सिटी किती झाली, बिग ऑफ एन. लक्षात ठेवा, बिग ऑफ एन. प्रत्येक व्यक्तीजवळ आपण एक वेळेस गेलो तेव्हा आपली टाईम कॉम्प्लेक्स झालेली बिग ऑफ एन. पुन्हा एकदाच म्हणून घ्या, त्याच व्यक्तीजवळ आपण 2 वेळेस गेलो तेव्हा आपली टाईम कॉम्प्लेक्स झालेली बिग ऑफ एन स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल एकाच एलिमेंट आपण 2 वेळेस गेलो तर टाईम कॉम्प्लेक्स होऊन जाईल बिग ऑफ एन स्क्वेअर. तिथं आपण एन स्क्वेअर चालू यूज होतो. सेम ॲज एका व्यक्तीला आपण 2 वेळेस भेटलो, विचारलं की ऐका तुम्हाला राम आहे का नाही आहे, तेव्हा एन स्क्वेअर झाला. त्यानंतर ते एन क्यूबमध्ये 3 वेळेस विचारलं राम आहे का, राम आहे काय, राम आहे काय, एन क्यूब 3 वेळेस विचारलं तेव्हा यूज होते एन स्क्वेअर. त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी होऊन जाते एन स्क्वेअर.
सेम ॲज एकाच एलिमेंटला आपण 3 टाईम ट्रॅव्हर्स केला तर त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी होऊन जाते n क्यूब. ओके, क्लिअर. ओके, त्यानंतर ते 25वा क्वेश्चन आहे, ट्री इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. येस. त्यानंतर ते द टॉप मोस्ट नोट ऑफ ट्री कॉलेट लिफ नोट. नो, सगळ्यात जे खाली नोट असतात त्याला आपण लिफ नोट म्हणतो. पॅरेंट नोट मीन्स जे चिल्ड हे असतात मेन नोट त्याच्यापासून ते चिल्ड तयार होतात, दॅट कॉलेट पॅरेंट नोट. त्यानंतर सी इज राईट आन्सर, चिल्ड रूट नोट. ओके, त्यानंतर येते अ नोड हॅव्हिंग द नो चिल्ड्रन्स इज कॉलेड अ नोड हॅव्हिंग नो चिल्ड्रन्स कॉलेड पॅरेंट नोट, रूट नोट, लिफ नोट. आता सांगितलं मी लास्टची नोट त्याला चिल्ड्रन नसतात, काही नसतात, दॅट कॉलेड लिफ नोट. इन द बायनरी ट्री इच नोट हॅव इन बायनरी ट्री इच नोट कॅन हॅव ॲट मोस्ट 2 चिल्ड्रन्स. बायनरी ट्री म्हटला, जनरल ट्री म्हटला नाही. जनरल ट्रीमध्ये किती यूज करू शकता, बायनरी ट्रीमध्ये ओनली 2. त्यानंतर ते द कनेक्शन ऑफ बिटवीन द 2 नोड्स इन ट्री कॉलेट व्हर्टेक्स, नो, दॅट कॉलेट एच. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ ट्री टर्मोलॉजी. पीक, अरे पीकमध्ये टर्मोलॉजी आहे तरी काय, रूट आहे, लिप आहे, डिग्री आहे. पीक कुठे, पीक काय कशामधला, पीक स्टॅकमधला, दॅट वर रॉंग आन्सर. CETचे MCQ इझी राहतात, फक्त ते ट्रिकीमध्ये राहतात, तुम्हाला जरासं घुमून विचारतात. जस्ट लाईक इकडे बघा, जस्ट लाईक यासारखे क्वेश्चन, एक मिनटं. हां, जस्ट लाईक या 6व्या क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग अ रिअल लाईफ ॲप्लिकेशन ऑफ स्टॅक. सगळ्यांना माहिती आहे स्टॅक कसा आहे, पण बुकिंग इथं जर क्यू काढला, तिकीट बुकिंग, मग तुम्हाला थिंकिंग करायला लागत आहे की ते स्टॅक यूज होता काय. तशा टाईपचे क्वेश्चन विचारतात CET, दॅट वाय. त्यानंतर येते आपल्या लास्ट इयरची प्रिव्हियस इयर MCQ विथ मोस्ट रिपीटेड CET क्वेश्चन्स. ओके, अजून एक की प्लीज फर्स्ट लेक्चरमधून एक कमेंट नक्की करा. तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते, बिकॉज मला वाटतं की मी एवढी मेहनत करत आहे, तुम्ही एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की हेल्पफुल वाटेल. त्यानंतर येते प्रिव्हियस इयर MCQ विथ मोस्ट रिपीटेड CET क्वेश्चन्स. आणि अजून एक की यामध्ये लास्ट इयरची मॉक टेस्ट पण आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि जेवढे पण यामध्ये मी MCQ कवर केले आहेत ऑन कॉम्प्युटरचे, तेवढं पण एक्सपेक्टेड आहे. लास्ट इयरला यातले 3 किंवा 4 MCQ रिपीट झाले होते, दॅट वाय. हे जर बघितलं नसेल तर प्लीज नक्की बघा. आणि एक सिग्मा MC CETच्या सिरीजमधून एक फर्स्ट लेक्चरमधून एक तुमची कमेंट नक्की करा, बिकॉज तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करेल. त्यानंतर येते PYQमध्ये येते, विच ऑफ द फॉलोइंग डेटा स्ट्रक्चर्स अलाव द इन्सर्टिंग अँड डिलिशन ओनली वन एंड. ओनली वन एंड. ट्राय करा. स्टॅक एंड म्हणत आहे, इथं जर फ्रंट म्हटलं असतं तर आपण क्यूज यूज केला असता. ओनली एंड मीन्स स्टॅक. एंड म्हटलं तर स्टॅकचं, एंड म्हटलं तर स्टॅक्स थिंकिंग करायची, फ्रंट म्हटलं तर क्यूज, सिम्पल एस. त्यानंतर सेकंड इज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द लिंक लिस्ट. ओके, ट्रू अबाउट द लिंक लिस्ट. एलिमेंट आर स्टोर इन द कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स. द साइज ऑफ लिंक लिस्ट इज फिक्स्ड. Nodes are connected using pointers, and it is a provide the direct access using index. Which of the following statement true म्हणत आहे, इज राईट आन्सर. आता सांगितलं तुम्हाला लिंक लिस्टमध्ये डायनॅमिक साईज आहे, फिक्स साईज नाही आहे. त्यानंतर येते विच द डेटा स्ट्रक्चर इज मोस्ट सुटेबल इम्प्लिमेंटिंग अंडू ऑपरेशन. बघा, अंडू आणि रिडो. ओके, यावर्षी क्वेश्चनमध्ये आला होता, विच डेटा स्ट्रक्चर मोस्ट सुटेबल इम्प्लिमेंटिंग अंडू किंवा रिडो ऑपरेशन इन टेक्स्ट एडिटर. ओके, कोणचा, क्यू, स्टॅक. बी इज द राईट आन्सर, स्टॅक. अंडू रिडो म्हटल्यानंतर समजून घ्यायचं स्टॅक, सिम्पल एस. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, इन क्यू द लास्ट एलिमेंट दॅट इन्सर्टेड फर्स्ट इज रिमूव्ह. In the queue, the last element inserted and first removed. First randomly. हा क्वेश्चन तुमच्यासाठी.
सगळं क्यूचे जेवढे क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, मला माहिती आहे क्वेश्चन, हा क्वेश्चन तुमच्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगायचा क्वेश्चन काय एक्सप्लेनेशन. त्यानंतर इफ स्टॅक कंटेन, एवढे एलिमेंट स्टॅक कंटेन करते फो 14 इज अ टॉप आहे. आफ्टर द वन ऑपरेशन्स, आफ्टर द वन पॉप ऑपरेशन द टॉप एलिमेंट बिकम्स. इथं उलट असं करा, असं समजा की 1 मिनटं, स्टॅक असं कंटेन करते 30 आहे, 20 आहे आणि 10 आहे, हा टॉप आहे. त्यानंतर मग काय म्हणत आहे की आफ्टर द वन पॉप ऑपरेशन, म्हणजे पॉप म्हणजे डिलीट करणे, डिलीट केला तर टॉप बिकम, आता टॉप कोण आहे 30 आहे, सी इज राईट आन्सर. त्यानंतर इथे नंबर ऑफ पॉइंटर्स प्रेझेंट इन द सिंगली लिंक्ड नोड्स, हा क्वेश्चन तुमच्यासाठी इझी आहे. सातवा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. एव्हरी ट्री इज अ एव्हरी ग्राफ इज अ ट्री कंटेन द नो सायकल अँड ट्री हॅज वन रूट नोड. फॉल्स म्हणत आहे, हा क्वेश्चन पण तुमच्यासाठी. मला वाटतं की प्रिव्हियस इयर MCQ तुमच्यासाठी का देत आहे, तुम्ही जरासं तुम्ही थिंकिंग केली तर तुम्हाला त्याचा पॅटर्न समजून जाईल. दॅट वाय मी यामध्ये लेक्चरमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिले प्रिव्हियस इयर MCQ, आणि जो आपला पूर्ण प्लॅटफॉर्म क्रिएट होऊन जाईल, ओके, प्लॅटफॉर्म क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर जो आपलं पूर्ण प्लॅटफॉर्म क्रिएट होऊन जाईल, त्यानंतर मी तुम्हाला एवढे इथे MCQ ॲड करेल की तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, बिकॉज आय वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल यू. ओके, इथं मी प्रिव्हियस इयर MCQ, त्यानंतर एक्सपेक्टेड लास्ट 5 इयरचे क्वेश्चन पेपर विथ प्रिडिक्शन पेपर, सगळं फक्त एवढंच इच्छा आहे की यूज दिस प्लॅटफॉर्म. अँड फर्स्ट लेक्चरमध्ये जाऊन एक कमेंट नक्की करा की आपलं कसं लेक्चर वाटत आहे, की यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का, की बस प्लीज. त्यानंतर आपले 3 MCQ दिलं तुम्हाला मी. त्यानंतर इथे 8वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डेटा स्ट्रक्चर्स नॅचरली रिप्रेझेंट द हेरिकल स्ट्रक्चर्स. ट्री, हेरिकल मतलब आपण ट्री आलं. इफ द हेड पॉइंटर बिकम नल इज इंडिकेट दॅट हेडच नल आहेत. मग ट्री काय बिकम होईल, द लिंक लिस्ट इज अ फुल, ट्रू ना, नॉट ट्रू. द लिंक लिस्ट इज एम्प्टी, नॉट ट्रू. द लास्ट नोड रिलेटेड ओनली, नो. द फर्स्ट नोड कंटेन नल, म्हणजेच पूर्ण आपले जे नोड्स हे आहे, लिंक लिस्ट आहे ते नल आहे. दॅट वाय द फर्स्ट नोड कंटेन नल, द हेड पॉइंटर बिकम अ नल, इट इंडिकेटेड द फर्स्ट नोड कंटेन नल. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, विच पेअर ऑफ डेटा स्ट्रक्चर्स बिलॉंग्स टू लिनियर डेटा स्ट्रक्चर्स कॅटेगरी. म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चरच्या कॅटेगरीला बिलॉंग्स करते. स्टॅक क्यू हा लिनियर, नॉन लिनियर, नाही लिनियर आहे, नॉन लिनियर, लिनियर, नॉन लिनियर, नॉन लिनियर, नॉन लिनियर, अरे काय आहे, लिनियर, नॉन लिनियर, लिनियर, नॉन लिनियर, 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 सी इज राईट आन्सर. नॉन लिनियर, नॉन लिनियर, हे जर म्हटलं असतं नॉन लिनियर तर ट्री अँड ग्राफ झालं असतं. त्यानंतर इथे विच डेटा स्ट्रक्चर इज कॉमनली यूजेड टू स्टोर द फंक्शन कॉल ड्युरिंग द रिकर्जन. लक्षात, ड्युरिंग रिकर्जन म्हटलं का स्टॅक, रिकर्जन म्हटलं का स्टॅक, लास्ट म्हटलं का रिकर्जन, फर्स्ट म्हटलं तर क्यू, नोट्स म्हटलं तर लिंक लिस्ट किंवा ट्री, रूट म्हटलं तर ट्रीज, हेड म्हटलं तर लिंक लिस्ट, समजलं. लास्ट इन लास्ट आउट स्टॅक, फर्स्ट इन फर्स्ट आउट क्यू, ट्री, रूट, लिप मीन्स लास्ट नोड, सगळ्यात त्याला तो नलला पॉईंट करतो, ट्रीज, सिम्पल एस. त्यानंतर ओके, हे राहिलं आपलं, लक्षात ठेवा मेमरीसाठी. आता सांगितलं तुम्हाला, 1 मिनिट, लास्ट इन लास्ट आउट